डन. नमस्कार, मी मिसेस कीर्ती दत्तात्रय मुरसुंदर, मुक्काम पोस्ट पिंपवंडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. मी बाय प्रोफेशन पोलीस आहे, क्राईम ब्रांचला काम करते मी. आणि प्रथमतः मी इथं येण्यामागचं कारण आणि मी का आले तर खरोखर म्हणजे चव्हाण साहेबांचे मी कोटी कोटी धन्यवाद मानते की मला इथं यायला मोकळीका दिली. मी आले आणि परमेश्वराचे मी खूप आभार मानते की खरोखर इथे येण्याने माझं आयुष्य बदललंय. बाय प्रोफेशनल मी पोलीस असल्याने 12 तास नोकरी, माझे मिस्टरही पोलीसमध्ये आहे. तर ह्या सगळ्या माझ्या लाईफमध्ये मला ITP नावाचा आजार झाला असेल. आपण यूट्यूबला सर्च करा, ITP मध्ये प्लेटलेट्स खूप डाऊन होतात. माझ्या 10,000 20,000 ह्या स्टेबल प्लेटलेट्स असायच्या. मी 18 मार्चला हे सेशन केलं. 18 मार्च पासून आजपर्यंत मला पित्ताचा, शास्त्रशुद्ध भाषेमध्ये याला रक्तपित्ताचा आजार म्हणतात. तर ह्या पित्ताच्या आजारामध्ये मी 12 वर्ष काढलेले आहेत. 2012ला मला हार्ट अटॅक झाला होता. त्याच्यानंतर मी ॲलोपॅथी केली, होमिओपॅथी केली, आयुर्वेदिक सुद्धा केलं. तर ह्या तिन्ही गोष्टींनी मला थोडाफार आराम करायचा की परत जायचे ते. अशी परिस्थिती होती माझी की सकाळी जेवण वगैरे झालं, संध्याकाळी 6-6:30 वाजले तर मला खाल्लेलं अन्न बाहेर काढल्याशिवाय गत्यंतरच नसायचं. ज्यावेळेस मी या सेशनला इथं सरांकडे यायचं तर माझ्या मिस्टरांनी सेशन कुणाकडनं तरी ऐकलं होतं की तुम्ही जा म्हणून. आणि मी खरोखर खूप वैतागलेली होती माझ्या रक्तपित्ताला. कारण पित्तच एवढं भयानक असायचं की अंगावर सूज येणं, पुरळ येणं, खाज येणं आणि सगळ्यात महत्त्वाचं झोपणं लागलं, चिडचिड, सगळ्यांवर चिडचिड व्हायची माझी. आणि इथं आल्यानंतर मिस्टर घेऊन आले मला आणि त्यातल्या त्यात त्यांनी मला सांगितलं की नाही तू चलच. म्हटलं मला यायचं नाही, तुला संध्याकाळी साडी घेतो तू चल. आणि इथं आल्यानंतर मी जे सेशन केलं ना तर सरांनी जी गोष्ट सांगितली ना आम्हाला ती कुठेतरी हृदयाला पोचली. नॉन व्हेजिटेरियन होतो आम्ही आणि ते आपण जसं नाही का नॉन व्हेज खाताना आपले आचार विचार आणि ह्या सगळ्या गोष्टींना कसा फरक पडतो तो इथं आल्यानंतर समजला आम्हाला. लिटरली सांगते 3 महिन्यामध्ये माझ्या घरामध्ये इतकी स्पिरिच्युअलिटी आलेली आहे आणि धार्मिकता वाढलेली आहे की आम्ही दोघांनी माळा घातल्या. आणि सांगायचं तात्पर्य एवढं की माझा रक्तपित्ताचा आजार तर जवळजवळ 90% गेलाय. माझ्या हातात प्लेटलेट्स आहे 82,000 आहे. माझ्याकडे आता मोबाईलवरती सुद्धा आहे. स्टेबिलिटी वाढली माझ्या प्लेटलेट्सची. परत माझ्या मिस्टरांना सायनस म्हणजे जुनाट सर्दी कंटिन्यू, ऋतू चेंज झाला की सर्दी, म्हणजे वैतागायचे आम्ही नाही कसं ते रुमाल वगैरे व्हायला त्यांनाही त्रास व्हायचा. नाकाचा हाड वाढला. डॉक्टरांनी 40,000 रुपये खर्च सांगितला होता. दुर्बिणीने म्हणे तुम्ही ऑपरेशन करा त्यांचं. सरांकडे आलो, सरांनी जे काही गोष्टी सांगितल्या आम्ही ते फक्त फॉलो केलं. तरी पण आम्ही 12 तासाच्या नोकरीमध्ये आम्हाला पुढे बंदोबस्त असतात. सकाळचं 4 वाजता बंदोबस्तात जावं लागतं, संध्याकाळी 12ला बंदोबस्त कधी कधी घरी यावं लागतं. तर आम्ही संजीवनी केल्याशिवाय, सकाळी संजीवनी केल्याशिवाय बाहेर निघायचं नाही, संध्याकाळी झोपायच्या अगोदर संजीवनी केल्याशिवाय आम्ही झोपत नाही. खाण्याचे पदार्थ इथं आल्यानंतर माझ्या लग्नाला 18 वर्ष झाले. माझं किचन कसं असावं हे इथं आल्यानंतर मला संसार कसा असतो हे समजलं. मी माझ्या मुलांनाही त्या गोष्टी समजावून सांगते. माझ्या मुलांचं मी दूध बंद केलं, दुधाच्या बदली त्यांना बदाम हे अशा सगळ्या गोष्टी मी देऊ लागले. आणि जो काही आपण दुपारी आहार खाल्ला याला सगळ्यात कमी पैसे लागतात. माझ्या घरातून नॉन व्हेज बंद झालं. माझा कमीत कमी 1,500 ते 2,000 रुपये महिन्याचा खर्च कमी झाला. आणि मी जे इंटेक करते ते प्रोटीन युक्त इंटेक करते, त्यामुळे माझा पार्लरचा खर्च कमी झाला. म्हणजे 1200-1300 रुपये दर महिन्याला जायचे माझे. तर माझं आता वय ना 40 आहे चालू, वाटत नसेल तुम्हाला. एक 75 किलो वेट होतं माझं, आता मी 69 वर आहे. आणि मला पूर्ण डाएट माझा तरी फॉलो होत नाही, परंतु सरांनी जे काही सांगितले त्या गोष्टी मी फॉलो करते. माझी मुलगी 17 वर्षाची आहे. तिला डोक्यामध्ये कोंडा असा आजार होता की ती पूर्ण डोक्याला अशी एक सोयरासिसचा प्रकार टाईप असतो त्या टाईप झालं होतं तिला. तर तिचं फक्त संजीवनीने तो आजार कमी झालाय. डॉक्टरला त्वचा त्यांच्याकडे गेले का 600 रुपये पहिली फीज आहे त्यांची. तिथे गेल्यानंतर 600 रुपये भरायचे, मग ते डॉक्टर हात लावणार,
600 रुपये भरल्यानंतर 2200 रुपयाच्या गोळ्या देणार, तुम्ही त्या महिनाभर खायच्या. पण इथं फक्त तिने संजीवनी केली. जो आहार मी तिला सांगितला तो तिने फॉलो केला. आणि ह्या अशा सगळ्या गोष्टींनी आमच्या घरातला दवा डॉक्टर, खरं सांगते तुम्हाला, सगळा कचरा पेटीत आम्ही त्या गोळ्या टाकून दिल्या. आत्ताही कधी मला ताप आला तर मी संजीवनी घेते, सरांना कॉल करते. कधी कधी खूपच जास्त झालं तरी सरांना कॉल करून सरांचा फॉलो करते. त्याचप्रमाणे माझा आशिष छोटा मुलगा आहे माझा 5 वर्षाचा, त्याला ऋतू बदलला का सारखी सर्दी असायची. तर त्याचा एक असा हे सांगेल मी तुम्हाला की त्याला मी इनिमा वगैरे घ्यायची पद्धत काय, त्याला मुलांना हसायला येतं. पण ज्यावेळेस त्याने ते इनिमा पद्धत चालू केली त्याची सर्दी बिना गोळ्या औषधांची गेली. म्हणजे कडू औषधं नको. मग तो आता प्रत्येक 2-3 दिवस झाले पप्पाला म्हणतो, पप्पा मला इनिमा घ्यायचा. त्याला इतका फ्रेश वाटतो, अभ्यासामध्ये त्याचं मन लागायला लागलं. आमच्या घरामध्ये पूर्णतः म्हणजे देवाचं एवढं वातावरण झालेलं आहे की जी डेड बॉडी म्हणतात ना, डेड बॉडी ती घरी येऊन आपण आपल्या पवित्र किचन मध्ये आपण ती तळून मळून खातो, ती गोष्ट आम्ही बाजूला काढून टाकली. आणि मी कुठेही जरी गेले, माझ्या बंदोबस्तामध्ये गेले ना, माझ्या डोक्यामध्ये एकच असतं की ह्या व्यक्तीला काहीतरी त्रास आहे आणि ह्या व्यक्तीला त्रासापासून मुक्त करायचं. आणि सरांचा नंबर देते आणि इथपर्यंत येण्यासाठी त्यांना फक्त मी रिक्वेस्ट करत असते. ज्याप्रमाणे मला कुठेतरी आयुष्य चांगलं भेटलंय त्याप्रमाणे इतरांना आयुष्य चांगलं भेटावं हीच विनंती. थँक्यू. फोन नंबर एकदा परत सांगा. माझा मोबाईल नंबर आहे 7796 787804. खूप लाईफ चेंजिंग तुमचा अनुभव आहे आणि सगळ्यांनी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद, प्रणाम, आभार.